नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत अखेर वाल्मी कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। दिवसभर आज काय काय घडलेलं आहे आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। आरोपी वाल्मी कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मी कराडवरही मकोका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा ताबा मिळण्यासाठी एसआयटीला परवानगी, कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। आरोपी कोणी असो सरकार त्यांना सोडणार नाही, चौकशीत ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार, दोषींना अजिबात थारा देणार नाही। वाल्मी कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही। जे दोषी असतील, जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। वाल्मी कराडवर मकोका लावला ही चांगली गोष्ट, धनंजय मुंडेंची टोळी जातीय तेढ निर्माण करते, या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। एका माणसासाठी राज्याला कलंक लागता कामा नये, गुंडांच्या टोळीचा सफाया होणं हे गरजेचं, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। जी गुंडाची टोळी चालवणार आहेत हिचा सफाया होणं गरजेचं आहे। एका माणसासाठी एवढ्या मोठ्या राज्याला कलंक लागता कामा नये, म्हणून आशयांची कधीच गय नाही केली पाहिजे। खासदार सोनावणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत, आरोपी कराडच्या आईसह परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची कराडच्या पत्नीची भूमिका। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वाल्मी कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळीत बंद, कराडच्या आईसह ठिय्या आंदोलन, सोनावणे, क्षीरसागर आणि सुरेश धस वाल्मी कराडला अडकवतात, कराड समर्थकांचा आरोप, परळीत बेमुदत बंदचं आवाहन।